विलास शिंदे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीयांनी वरळी बंदची हाक दिलेली आहे। ट्रॅफिक हवालदार असलेले विलास शिंदे हेल्मेट नसल्याचा जाब त्यांनी एका बाईकवाल्याला विचारला होता आणि यानंतर या बाईकस्वाराने त्याच्या मोठ्या भावासकट विलास शिंदेंवर जीवघेणा हल्ला केला। विलास शिंदे हे वरळीमधल्या बीडीडी चाळीत राहत होते आणि त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच वरळीमधल्या सगळ्यांनी एकत्र येत आज वरळी बंदची हाक दिलेली आहे। त्यामुळे वरळीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आपण थेट वरळीला जाऊया। आपल्या प्रतिनिधी सीमा दाते आपल्या सोबत आहेत। सीमा, या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतंय। नक्कीच खरं तर एकूणच या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी खरं तर हा बंद केलेला आहे। काल विलास शिंदे यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर एकूणच वरळीकरांमध्ये आपण पाहिलं तर दुःखाचं वातावरण होतं आणि याचमुळे निषेध करण्यासाठी आज सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र झालेले आहेत। सर्वपक्षीय बंद जो आहे तो आज पुकारला गेला आणि सकाळपासूनच वरळीतली दुकानं आपण पाहिली तर अनेक दुकानं आज बंद ठेवण्यात आली आहेत। वरळीकडचे लोक राहणारे आहेत ते देखील या बंदमध्ये सहभागी झालेत, राजकीय पक्ष सहभागी झालेत। आपल्यासोबत देखील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, आज बंद जो आहे तो सकाळपासून कडेकोट असं सुरू आहे? जो आज वरळी बंद, आज दुर्दैवी घटना आहे, हा बंद झाला नव्हता पाहिजे। कारण जे काही विलास शिंदे जे कर्तव्य बजावताना त्यांचं निधन झालं, आज जो काय बाहेर हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा बंद ठेवून आम्ही आज पोलीस आणि नागरिक ह्याच्यामध्ये कुठेतरी एक कमी भावना निर्माण झाली आहे। आज तुम्ही हेल्मेट सक्ती करतात, ठीक आहे, हेल्मेट सक्ती चांगली गोष्ट आहे, पण आज जे पोलीस कायदा सुव्यवस्था बघतात आणि जे वाहतूक शाखा हे जे ट्रॅफिकचं हे बघतात, कुठेतरी पोलिसांना 200चा टार्गेट देऊन नाहकपणे त्यांना तिथे गोवलं जातं। तर शासनाने विचार केला पाहिजे। हा हेल्मेटचा पहिला बळी गेला आहे, त्यामुळे शासनाने विचार केला पाहिजे। कुठेतरी कायदा सुव्यवस्था लागणारे जे मुंबई पोलीस आहे आणि कुठेतरी वाहतूकवर नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस आहे, यांना जर जे कायदा सुव्यवस्था लागतं त्यांना जर हेल्मेटसाठी तुम्ही रस्त्यावर उभं केलं, सिनियर पासून API पासून PSI पासून अख्खा पोलीस स्टेशन रस्त्यावर उभं असतं हेल्मेटच्या कारवाईसाठी। त्यामुळे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जे काय जी मैत्रीची भावना होती ती कुठे लांब होत चालली आहे। त्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जो पोलीस कॉन्स्टेबल सकाळी 8 वाजता घर सोडतो तो रात्री 12 वाजता घरी येतो, त्यामुळे त्याला एक कुठेतरी 8 तासाची ड्युटी ही तिथे दिली गेली पाहिजे। तो पण माणूस आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांमध्ये हृदयविकारचं झटक्याने निधन होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे। या 5 वर्षाचा जर तुम्ही आकडेवारी घेतली प्रत्येक पोलीस हॉस्पिटलमधली, तर हृदयविकार का टेन्शन आहे। जर का आरोपीला पकडल्यानंतर जर आरोपीकडनं त्या गुन्ह्याची उकल होणं गरजेचं असतं, पण ती उकल होत नाही। जेव्हा पोलीसवाले जर त्यांच्या परीने जेव्हा त्या आरोपीवर काही गोष्टी करतात तेव्हा त्यांच्याकडे मानवी हक्क आयोगाची बंधने येतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। नक्कीच फार गंभीर घटना होती आणि यासाठी संपूर्ण वरळी आपण बघतोय सकाळपासूनच एकूणच बंद पुकारण्यात आलेला आहे। आज आम्ही सर्व पक्षांनी जे निर्णय घेतलेला आहे, खरं तर पोलीस हे माणसामध्ये आणि पोलिसांमध्ये एकदम जे आता माझ्या बंधूंनी सांगितलं जी पोकळी पडले, आज आम्ही बघतो आम्ही महिलांची वार्ता करू शकतो। कारण महिलांना आज कालची जी घटना घडली त्या घटनेमुळे एक महिला बघितली आपण BDD चाळच्या BITचा पोलीस कॅम्पचा जो आहे BDD चाळ, त्या कॅम्पातल्या सर्व महिला पोटकळीने बोलत होत्या का आमचे पुरुष ज्या वेळेला ड्युटीला जातात त्यावेळेला ते घरी परत येतील का नाही, आता ही आम्हाला एक शंका झाली। पण ह्याच्यातून एक महिला म्हणून मी म्हणेन का बा हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे जी 12 तासची जी ड्युटी आहे, 12 तासचे 24 तास पण होतात, पण हे अशा सरकारला आम्हाला एक आमच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून सांगायचं आहे का ही 12 तासाची जी ड्युटी ही 8 तासाची करावी, जेणेकरून पोलिसही एक माणूस आहे आणि पोलिसांना पण जीव आहे। अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। निषेध म्हणून तुम्ही या बंदला सगळ्या नागरिकांनी इथल्या पाठिंबा दिलेला आहे। तमाम वरळीकरांचा या बंदला शांततेत बंद पाळून आम्ही जाहीर निषेध करतो। आम्हाला एक विलास शिंदे दुःख झाले म्हणून आम्ही वरळी बंद ठेवलेली आहे। हे सर्वांनी आम्ही दुःखाचं पालन केलेलं आहे। याच्याबद्दल मला काय बोलायचं? नक्कीच खरं तर या ठिकाणी जी दुकानं आहेत त्या दुकानांनी इथली सोसायटी आहे तिथले सगळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या बंदला सहभागी झाले। तर राजकीय पक्ष तरी याच्यात सहभागी आहेत, मग राष्ट्रवादी असेल, सेना असेल, मनसे असेल, इतर पक्ष जे आहेत त्यांनी देखील बंद पुकारला आहे। मात्र त्याचबरोबर जे वरळीकर आहेत तिथले नागरिक आहेत त्यांनी देखील या घटनेचा निषेध केला आणि या बंदमध्ये सहभागी झाले आहेत। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तसंच वरळीकर देखील तुमच्या सोबत होते, त्यांचे देखील आभार। त्यांनी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। मुंबईकरांच्या या प्रतिक्रिया आहेत, खरं तर एकट्या वरळीच्या प्रतिक्रिया नाही आहेत, कारण
वरळीमध्ये सर्वपक्षीय बंद तर पुकारण्यात आला होताच, शिवाय नागरिकांनी देखील त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळेच आपल्याला वरळी भागातली सगळी दुकानं बंद बघायला मिळत आहेत। सर्वसाधारणपणे हा भाग प्रचंड गजबजलेला असतो, ही दुकानं उघडी असतात आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी देखील असते ग्राहकांची। मात्र आजचं चित्र वेगळं आहे। एका दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी, एका वाईट घटनेचा निषेध करण्यासाठी हे सगळे वरळीकर एकत्र आलेले आहेत।